तुम्ही पण भावी नवरदेवनवरी असाल किंवा तुमच्या घरी कोणाचं लग्न असेल आणि तुम्ही प्रमुख कलवरी असणार, तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की सेव्ह करा आणि भावी नवरदेवनवरीला नक्की पाठवा. मी असं का बरं म्हणत आहे, त्याचं कारण म्हणजे लग्न हा त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस असतो. त्यांच्या संसाराला खरं म्हणायला गेलं तर सुरुवात होणार असते. पण बऱ्याचदा लग्नाच्या आदल्या दिवशी असते ती म्हणजे हळद. हळदीच्या वेळेस काय होतं, तर त्यांना हळकुंड अगदी मस्त फोडलं जातं आणि त्यांना हळद लावली जाते. पण नवरदेव नवरीला ती हळद बऱ्याच वेळेस सूट करत नाही, कारण बऱ्याचदा त्यांची स्किन सेन्सिटिव्ह सुद्धा असू शकते. किंवा बघायला गेलं तर नवरी असं म्हणते की मला हळद लावू नका, माझा मेकअप व्यवस्थित दिसणार नाही. आणि पार्लरवाली सुद्धा तिला हेच सांगते की हळद जास्त लावू देऊ नको, स्पेशली तोंडाला तर लावूच देऊ नको. पण जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला ना, तर तुम्हाला हळद तयार करताना जर तुम्ही त्यामध्ये 2 ते 3 इन्ग्रेडियंट ऍड केले, कितीही हायली सेन्सिटिव्ह स्किन नवरदेव नवरीची असेल तरी सुद्धा त्यांना रॅशेस येणार नाही, रिॲक्शन होणार नाही, पिंपल्स येणार नाही, येईल तर फक्त ग्लो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आता हळकुंड आणून तुम्ही हळद दळत असणार, मस्त गाणे वगैरे म्हणत असणार, तर ती दळलेली हळद व्यवस्थित चाळून घेतल्यानंतर ज्या दिवशी हळद लावायची, तर हळद लावण्यासाठी आपण ती भिजवत असतो पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकून. तर तेव्हा तुम्हाला काही गोष्टी ऍड करायच्या आहेत. आता बघा, मी इकडे 3 ते 4 चम्मच हळद घेतली आहे. आता जर नवरदेव नवरीला हळद लावायची म्हटल्यावर आपल्याला प्रमाण हे जास्तच घ्यावं लागणार. आता इथे 2 कंडिशन आहे. एक म्हणजे जेवढी तुम्ही हळद घेतली आहे तेवढंच मुलतानी माती इकडे तुम्ही टाकू शकता, किंवा जेवढी तुम्ही हळद घेतली आहे त्याच्या अर्धी तुम्हाला मुलतानी माती घ्यायची आहे. मुलतानी माती थंडावा सुद्धा देते, त्याचबरोबर ग्लो सुद्धा वाढवते आणि हळदमुळे बऱ्याच जणांना जी इरिटेशन होतं, आग झाल्यासारखी होते, ती थांबण्यास सुद्धा मदत होते. पिंपल्स वगैरे जर येणार असेल तर ते सुद्धा ती थांबवत असते. ओव्हरऑल आपल्याला ती थंडावा देते आणि ग्लो आणून सोडते आणि त्वचेचा पोत सुद्धा सुधारते. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे बदामाचं तेल. आता बदामाचं तेल नसेल तर तुम्ही काय करू शकता, ऑलिव्ह ऑइलचा वापर करू शकता, किंवा बेबी ऑइल असेल त्याचा वापर करा. कोकोनट ऑइल किंवा मोहरीचं तेल तुम्हाला टाकायचं नाही आहे. इथे साधारणतः मी 3 ते 4 चमचे हळद घेतली, त्यासाठी मी 1 चमचा इकडे ऑलिव्ह ऑइल टाकत आहे. त्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे अलोवेरा जेल. रॉ अलोवेरा नका टाकू, जे आयतं जेल मिळतं ना त्याचा वापर करा, कारण लग्न म्हटलं तर आपल्याला जास्त करबड असते, मी समजू सुद्धा शकते. त्यामुळे अलोवेरा जेल टाकायचं आहे. व्हिटॅमिन ईच्या 2 कॅप्सूल टाकायच्या. आता कोणाला व्हिटॅमिन ईचे कॅप्सूल सूट होतात तर कोणाला सूट होत नाही, त्यामुळे तुम्ही इथे ते स्किप सुद्धा करू शकता किंवा त्याचं प्रमाण कमी सुद्धा करू शकता. यामध्ये आपण जे इन्ग्रेडियंट टाकत आहोत तो ग्लो सुद्धा आणतात. गडद जर स्किन झाली असेल तर ती सुधारण्यास मदत होते, त्वचेचा पोत आणि सगळ्यात मेन म्हणजे थंडावा देण्यास खूप मदत करतं. त्यामुळे नवरदेव नवरीसाठी हळद बनवत असणार तर हे इन्ग्रेडियंट्स तुम्हाला टाकायचे आहेत. आता याची पेस्ट बनवण्यासाठी फिल्टरच्या पाण्याचा वापर करा, किंवा चांगला ग्लो येण्यासाठी तुम्ही गुलाबजलचा वापर करा. आता मी गुलाबजल टाकून घेत आहे आणि छान अशी पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे. स्पेशल हळदी तुम्ही नवरदेव नवरीला लावला, त्यांना अगदी दुसऱ्या दिवशी लग्न आहे तर त्यांना असं काहीच वाटणार नाही की काही इरिटेशन झालंय का किंवा पिंपल्स आलेत, असं काहीच होणार नाही. बिनधास्तपणे तुम्ही लावू शकता. आणि सगळ्यांसाठी हळद खेळण्यासाठी सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने हळद नक्की तयार करा. आता जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील टॅनिंग पिगमेंटेशन कमी करायचं असेल तर मग अशा वेळेस तुम्ही एक गोष्ट नक्की ट्राय करा, ती म्हणजे हा जो काही मी मास्क तुम्हाला सांगितला आहे हा तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा वापरू शकता. आता काही जण म्हणतील आम्ही तर नवरदेव नवरी नाही आहोत, तर साधे सुद्धा तुम्ही हे ट्राय करू शकता. नक्की एकदा अवश्य ट्राय करा आणि त्यानंतर तुम्हाला जबरदस्त असा रिझल्ट मिळून जाईल. तर तुम्ही म्हणणार मी तर भावी नवरदेव नवरी नाहीये किंवा माझं लग्न झालेलं आहे, तरी सुद्धा तुम्ही हे ट्राय करू शकता. तुम्हीच नाही तर घरातील सगळे ट्राय करू शकता. यामध्ये आपण असे कोणतेच इन्ग्रेडियंट टाकले नाहीयेत की ज्यामुळे स्किनला इरिटेशन वगैरे होईल. त्यामुळे लग्न समारंभामध्ये हळदीच्या दिवशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की अशा पद्धतीने हळद नक्की ट्राय करा. हळदीच्या दुसऱ्या दिवशी लग्न असतं आणि लग्नामध्ये आपल्याला मेकअप करावाच लागतो, तर मेकअपला जाण्याच्या आधी तुम्हाला अशा पद्धतीने आईस मसाज करायचा. हे असं केल्याने आपल्याला जो काही मेकअप आपण करणार असतो तो एकदम योग्यरित्या बसतो, मेकअप काळपट होत नाही, चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. आता हे नसेल तर बर्फाचे खडे सुती कापडामध्ये घ्यायचा आणि असा मसाज करायचा 3 ते 5 मिनिटं.
हळद झाल्यानंतर ना हे करा तुम्ही ज्या दिवशी मेकअप करायचा, खूप छान पद्धतीने आपल्याला रिझल्ट येतो. आणि यासाठी मी ही क्लिप इथे ऍड केली आहे की तुम्हाला जर असं घ्यायचं असेल टूल तर मी ना डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते, किंवा नाहीच घ्यायचं ना तर सरळ बर्फाचे खडे घ्या. खूप छान पद्धतीने ग्लो येतो. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या दिवशी आपल्याला मेकअप करायचा असं केल्यामुळे मेकअप पण खूप छान बसतो. सो ते झाल्यानंतर काय करायचं, तर ओल्या कपड्याने किंवा स्वच्छ कपड्याने हे पुसून घ्यायचा आपला चेहरा, आणि त्यानंतर मग मेकअप करण्यासाठी घ्यायचा. तुम्ही बघणार खूप छान असा जबरदस्त रिझल्ट मिळतो. एकदा ही टिप नक्की फॉलो करून बघा आणि मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. आणि सगळ्या भावी नवरदेव नवरीपर्यंत हे नक्की पोहोचवा. हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असणार तर लाईक, फॉलो नक्की करा. आणि याचा शॉर्ट बघायचा असेल तर इंस्टाग्रामवर आपल्याला नक्की फॉलो करा. चला बाय.